आज आपण ही गाडी पाहतोय एक्सेल 100 कम्फर्ट, म्हणजे TVS कंपनीची ही गाडी आहे। कोणती आहे, काय आहे, कशा पद्धतीने आहे आणि जी सिस्टीम काय आहे ही पण जाणून घेणार आहे। आणि शेवटपर्यंत पाहत राहा विकास नाळे यूट्यूब चॅनल। अतिशय सुंदर अशी गाडी आहे, नव्यातली एकदम भारी आणि ओके मध्ये अशी चालती। हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहे सविस्तर माहिती कशा पद्धतीने आहे आणि पूर्णपणे अखंड टेकण्यासाठी सुंदर आपली सीट आहे। आणि पूर्ण आपण सीट पाहिलं अतिशय सुंदर असं स्टँड असला की चालू होत नाही गाडी। आणि ह्या स्टँडचं एक खास वैशिष्ट्य आहे की स्टँड जर लावलेला असेल तर गाडी काय चालू होत नाही, किती तुम्ही काय करा। तर आपण ते दाखवणार पण आहे मस्त मध्ये। 100 cc इंजिन, 100 cc इंजिन, 80चा ॲव्हरेज। तर जाणून घेऊया थेट यांच्याकडंच काय माहिती सांगतात। तर ह्यांची ही गाडी आहे, गाडीचे मालक देखील आहेत। काय सांगतात ह्या गाडीविषयी आणि किती किलोमीटर आहे, किती ॲव्हरेज देते आणि चालवण्यासाठी काय तकलीफ आहे का ह्या गाडीची, थेट जाणून घेऊया यांच्यापासूनच। तर नमस्ते पहिल्यांदा। नमस्ते। तुमचं नाव काय? माझं नाव हेमंत जाधव। हेमंत जाधव। तर आपण राहायला कुठले? नेले किडगाव, म्हणजे सातारा शहरात असलेलं हे जवळचं थोडक्यात गाव आहे। तर काय सांगाल तुम्ही ह्या गाडीबद्दल? सुरुवातीला हिला चालू करायचं म्हटलं तर सुरुवातीला तुम्हाला स्टँड काढायला लागतं। स्टँड जे आहे हे काढावं लागतं, त्याशिवाय गाडी चालू होत नाही। बरं, स्टँड लावलेला आहे, बटन दाबतो, गाडी चालू होणार नाही। गाडी चालू होणार नाही, हे चालू होत नाही का तर हे स्टँड इथं लागलेलं आहे। स्टँड काढतो। बर, आता मी बटन दाबतो, आता गाडी चालू झाली। आपण ही गाडी चालू झालेली पाहताय। 100 cc इंजिन आहे आणि 80चा ॲव्हरेज कंपनीचा आहे। 80 ॲव्हरेज आहे कंपनीचं। 74-75 ॲव्हरेज देते गाडी। 74 ते 75 ॲव्हरेज मिळते बघा। अशी कोणतीही गाडी नाही। इंजिन दाखवा। अतिशय सुंदर असं आहे, पूर्ण अखंड सीट आहे। अखंड सीट आहे, कट 2 सीट असते तिथं। आणि गाडीचा नंबर देखील चांगला आहे, मस्त मध्ये नव्यातली गाडी आहे। आणि बॅक साईड पूर्णपणे अतिशय सुंदर अशी यांनी ही केलेली आहे, रेडियम मध्ये वगैरे। पाठीमागच्याला चकू पण दिसावं म्हणून। 4 लिटरची टाकी आहे। 4 लिटर टाकी आहे आणि त्याच्यामध्ये 3 लिटर पेट्रोल संपलं की लाईट लागतो इथे। काय म्हणताय? 4 लिटरची टाकी आहे, त्याला 1 लिटरचा रिझर्व आहे। 1 लिटरचा रिझर्व, पण त्याला कार्बोरेटर नाहीये। बर, डायरेक्ट इंजेक्टर आहे, त्यामुळे गाडी ड्राय मध्ये चालवायची नाही। लाईट लागला इथला पेट्रोलचा की डायरेक्ट पेट्रोल टाकायचं तुम्ही। मी महिन्यातनं फक्त 2 वेळा पेट्रोल टाकी फुल करतो। महिन्यातनं फक्त 2 वेळा टाकी फुल करतो मी, त्यामुळे मला ॲव्हरेजचा काय प्रॉब्लेम येत नाही। आणि मला एसटीच्या खर्चापेक्षा रोजचे 10 रुपये कमी लागतात। एसटीला 40 रुपये जातात, माझी 28 रुपयात गाडी येऊन जाऊन करते। अरे वा, एक नंबर। अजून काय पाहिजे? त्यासाठी मी ही गाडी घेतली, लोन काढून घेतले। 2,500 रुपये हप्ता आहे, पण तो आता भरतो मी। किती पर्यंत गाडी खरेदी पडली तुम्हाला? 75,500 रुपये किंमत आहे गाडी। 75,500। 15,000 रुपये भरून गाडी घेतली। 15,000त एक नंबरच की। आणि 2,500 रुपयाचा हप्ता घेतलाय। माझी आता अर्धे हप्ते फिटलेले आहेत। 3 वर्षाचं लोन आहे, 2.5 वर्ष झालीत माझी लोन फेडून। एकही हप्ता चुकवलेला नाही। बरोबर आहे। आता पुढचे हप्ते चालू आहेत। किती हप्ते टोटल आहेत आपल्याला? 3 वर्षाचे, म्हणजे 36 हप्ते। 36 हप्ते आहेत। अतिशय सुंदर अशी गाडी आपण ही पाहिली आणि पाहताय देखील। जे लुना आहे वगैरे किंवा एक्सेल त्यापैकीच आहे, पण TVS आहे कम्फर्ट। 99.7 cc ची गाडी। कारण गव्हर्नमेंटने आता काय केलं, 100 cc आतल्या गाडीला मोपेड म्हणायचं आणि 100 cc वरच्या गाड्यांना आता सगळ्या 110, 115, 125 असं cc च्या गाड्या आहेत। मोपेडला पण एवढं हे नाही, ॲव्हरेज नाही।
कारण हिला ॲव्हरेज आहे. आणि तुमच्या टू व्हीलर वगैरे हे ते तुम्हाला रनिंग करताना कुठं कुठं नेली आतापर्यंत ही गाडी? रनिंग कितीपर्यंत केले किलोमीटर अंदाजे? हिला 80चा स्पीड आहे. 80चं स्पीड. हां, बर. 80चा स्पीड आहे हिला. हं, तर मी 60च्या स्पीडपर्यंत पळवली तिला. हं. 80चं स्पीड आहे, 60च्या स्पीडपर्यंत मी तिला पळवली. नाही. लांब म्हणजे मी वाईला हां. इकडे असं म्हणजे 50-60 किलोमीटरच्या अंतरात फिरलोय. 60 पण माझा एक किलोमीटर. मित्र आहे, हां. तो बारामती, पुणे, कोल्हापूर रेग्युलर जातो. हं, गवंडी काम करतो. तो डबल सीट जातो, पैसे आणि तो हं, त्याला गाडी तो म्हणला मी 70-80च्या स्पीडला पळवतो. हं. तरी मला ॲव्हरेज मिळतो. तर आपण आता ही गाडी पाहिली, अतिशय सुंदर अशी गाडी. आणि या ठिकाणी हिचं ॲव्हरेज देखील चांगला आहे. आणि TVS कंपनीचीच आहे. टू व्हीलर, फोर व्हीलर आणि पार्ट याच्यापेक्षा सगळ्यात स्वस्त आहे तिची. मेंटेनन्स काही नाही, आतापर्यंत हिला मेंटेनन्स काय आलाय? काही नाही. फक्त मी ऑइल बदली करतो वेळच्या वेळेला. ऑइल महत्वाचं आहे की. फोर स्ट्रोक गाडीला ऑइल महत्वाचे बदली करतो हा. वेळच्या वेळेला. हं, तेवढं मी करतो वेळच्या वेळेला. हं. बाकी काय खर्च अजून गाडीला? काही नाही करत. माझी एकदा स्पीडोमीटरची केबल गेली होती. हं, ते पण पावसाळ्यात गाडी खड्ड्यात आपटल्यामुळे हं. ती मला म्हणजे आपण वापरण्यावर या. 165 रुपयात बसून मिळाली मला. 165 म्हणजे इतरांपेक्षा काय आपला किरकोळ खर्च सगळ्या तेवढा. केबल हिला काय बाकी काही नाही. 2 ब्रेकच्या केबल आहेत. परत पुढचा ब्रेक दाबला तर मागचा आणि पुढचा दोन्ही ब्रेक लागतात. हं. मागचा आणि पुढचा दोन्ही ब्रेक लागतात. म्हणजे कॉम्बो ब्रेक आहे. कॉम्बो ब्रेक आहे. बघा अशा पद्धतीनं गाडी आहे. मी काय जाहिरात वगैरे करत नाही, पण या ठिकाणी आलेत मस्त म्हणजे त्यांना माहिती सांगितली सविस्तर. त्यांचं देखील आपल्या या चॅनेलला सरचे स्वागत. धन्यवाद. यांना चांगली माहिती सांगितल्याबद्दल. अतिशय सुंदर अशी थोडक्यात माहिती सांगितली. असतेच आपल्याकडे नेहमी. आणि सविस्तर माहिती कशी वाटली काय ते पण नक्की कमेंट करून सांगा. बघा कसा वाटला व्हिडिओ. आणि लाईक करायला विसरू नका. जर कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. भेटूया पुन्हा. बघू जरा दाखव कसं आलं.